चाललोय कुठेतरी फिरायला. तर आमच्या बॅगा बिगा बघा कुठे आहेत, सगळ्या बॅग आहेत. सानू, शौनक, काकी, मम्मी, आत्ती आणि माझे पप्पा. पण ह्याच्याकडे कॅमेरा नाही म्हणून माझ्या आत्याची फॅमिली पण भेटणार आहे. तर माझ्या आत्याची फॅमिली टिळकनगरला भेटणार आहे. आम्ही कुठं चाललोय मला सांगू. आणि एवढा बोचका घेऊन चाललाय आणि आर्टिस्ट बरोबर पनवेलला चाललोय. पनवेलला नाही टिळकनगरला चाललोय. ट्रेन मध्ये आलेले शौनक, काकी, आतिशदा, मम्मी, सानू आणि माझे काका. आम्ही लोक चाललोय गावाला. नाही चाललोय आम्ही कुठेतरी चाललोय फिरायला. आणि माझी आत्याची फॅमिली पण भेटणार आहे. आम्ही चाललोय टिळकनगरला. तर तुम्हाला तिकडेच गेला म्हणजे आत्या बित्यांनी सगळी फुल फॅमिली भेटू तेव्हा सांगू आम्ही कुठे चाललोय. ते सगळे बसले. हाय करा काकी, हाय करा. हाय. सानू, माझी मम्मी, काका. एकटे माणूस आहे का तिकडे बस झालेले माझी आमची पाहुणे ट्रेन होती आमची. माझे काका बोलले आम्हाला उशीर झाला. आता मी 8:15 जमत येते. का उशीर झाला तुम्हाला सांगते. का उशीर झाला की अच्छा काकाने कचरा टाकायला गेले खाली मार्केटला. आणि असे हळू बोलून सगळे सांगते. त्याच्यामध्ये हा पोरगा पण आमच्या बरोबर होता. तर मी तुम्हाला सांगते आम्ही पुढे चाललो तर सगळे आम्ही लोक सगळे भेटलो ना टिळकनगर. तर तुम्हाला सांगू आम्ही तेच चाललो. तो व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ. तर आम्ही तर आले माझ्या आत्याची जावे आणि माझी काकी, माझी हा भाव, हा छोटा बारका भाव आहे, माझे काका आणि हा आर्यन माझी बहीण आहे, आई माझी आत्या. ह्या दोघे माझ्या आत्या आहेत. ह्या लोकांची सीट आमच्या सगळ्यांची वेगळी दिली असती. आम्ही त्या साईडला आणि ह्या साईडला आम्ही सोबत बाजूवाला आले मोठी आत्या जेवण द्यायला झालोय. म्हणजे आमची आर्धी फॅमिली इकडे, आर्धी फॅमिली तिकडे चाललं. आम्ही शेजार धर्माला लगेच द्यायला हे लोक इकडे बसले. पुढे ह्या लोकांना तर आता आम्ही सगळे जेवायला बसलेलो आहे. माझ्या आत्याने भाजी, मम्मी चपाती, काकीने टमाटर चटणी, हे सगळे. ए काकी, मम्मी हाय कर. सारू आमची बघा एकलकुंडी. माझं काका, आत्ती दादा, बाबा बसलाय. आर्यन कुठं राहिलं काय वाटलं. तिथं माझी दुसरी वाली आत्या बसली. तिकडे गेलाय. कधी शिकवलं आर्यन ये तर तो काही येत काय. त्याला मी नंतर बघते, आता काही बोलू शकत नाही. माझी आत्या आहे काका. जेवू आणि मला दाखवते काय काय करतात. नाही आता तर आम्ही झोपू. दुपारी 1 वाजता पोचणार आहे. आता तिकडे दाखवायला डायरेक्ट. आज तर रात्री तर काय व्हिडिओ होणारच नाही. डायरेक्ट सकाळी दुपारी 1 वाजता होईल. हा कंटिन्यू व्हिडिओ बघा. काय व्हिडिओ बघा. आता तुझं काय बोलायचं, काय बोलायचं का. जेवते. सॉरी माझ्या आत्याला जेवता डिस्टर्ब नाही करायचं. भूक लागली. आता पब्लिक झालेली आहे. झोपलेलो आम्ही सगळे चालू झाला. सकाळचे 7 वाजले. काय लहान लोकांनी सोनच साजरे लागले. काकीने पण भारी आहे यार एकदम. सकाळचे वाजले 8 वाजले. सगळे पब्लिक आहे. सगळे वाढले थंडी अजून. आम्ही ट्रेन मध्ये बोलू काय वाटत नाही एवढं, पण बाहेर तर खूप थंडी. चालू कसं वाटतंय. थंडी वाजते. आता ऊन आला. माझा भाऊ कुठे गेला. भाऊ, माझा भाऊ कुठे. माझा भाऊ थंडी वाजते. ए बाबू इथे बघ. काय बोलत व्हिडिओ. नागपूरला आले फिरायला. अजून आलेलं आहे. अजून जाऊ आम्ही आता दीक्षाभूमीला.
आता आमचे बहुताई झोपलेले आहेत, ते नंतर उठणार, मग सगळ्यांना आम्हाला ते ट्रेनिंग देणार. बहुताई आमचे आकाश विक्रम सावंत, आणि त्याची विशेष आहे ना, ती खूप मेंटल आहे, तिने काही घेऊन नाही आली. ही आहे फक्त एकच साधन खाऊन आली. आणि काय आमचे ते आहेत ना, माझे नंदवत, त्यांनी सगळं भरलेलं, तिने काही घेतलं नाही मुलांसाठी, खाली अशीच आली कपडे घालून. शायरी पण करायला लागता. आणि माझा भाव आहे, तर आता नुसतं 24 तास थंडी वाजत असते दिवस रात्र. बघा आमचे बहुतेक बाबा इथे झोपलेले आहे. ही माझी आत्या काय घेऊन आले काय, हिला बघा हिचा फेस बघा. आणि माझी काकी बघा चादर बसले, विचारा नवरा तिकडे झोपलाय, तर चादर देतलाय बाई कशी काय. आणि माझी आई आहे, जाऊ दे मी देते माझ्या काकाला, माझ्या काकीला तर काळजी नाही, मी देते. ओ भाऊ हे घ्या मला चादर. घ्या आम्हाला नको आता, ठीक आहे पकडा. समाजसेवा आमच्याकडे समाजसेवा करायला काका लोक मला काका हा बोले दे दे, आता बोलत नको. सिंगर आलेले आहे आकाश बाबा सिंगर. नागपूरला उतरलेलं आहे. आमचे सामान बघा, आम्ही 20 जण आहेत, 20 जणांचं सामान बघा. आर्यन तर म्हणजे अरे आर्यनने शूट पण केलं, ते पण तुम्हाला दाखवते आम्ही शूट काय केले. आणि इथं पण आपल्याला ब्लॉगर 4 खाऊची शौनकला मी माझं शौनकला माहितीच नाही. केस तू का केस सोडलीस का अर्पिता? केस काय सोड, तू चुप रे बाबा, तू चुप रे. मला सोडले जरा दिसली माझी मम्मी ट्रेन मध्ये उभी टाकली. आम्ही जस्ट नागपूरला आलेलो आहे. आमची बुकिंग केली पण ती कॅन्सल झालेली. काय रे रूम, कारण की मामाच्या मित्राने धोका दिला, मला धोका दिला. आम्ही जस्ट नागपूरला आलेलो आहे. आमची बुकिंग केली पण ती कॅन्सल झालेली. काय रे रूम, कारण की मामाच्या मित्राने धोका दिला, मला धोका दिला. हाय, तर मी रेडी बिडी झालेली आहे. आम्हाला रूम पण भेटला एक मामाने, आणि आता रूम घेतलेला नाही, आम्ही आलो. हा आमचा रूम आहे, सगळी फॅमिली आम्ही इकडे. हे 1 बाय 1 बेड आहे. डबल बेड आहे, म्हणजे वरखाली बेड आहे, कारण की आम्हाला इमर्जन्सी मध्ये रूमच भेटला नाही. कारण की मामाच्या मित्राने सांगितलेला तो खूप लांब होता आणि काही इश्यू साठी तो रूम आम्ही नाही घेतला, कारण की तो खूप लांबच होता. आणि ते मामाच्या मित्राचं काय तर झालं तर तो प्रॉब्लेम मध्ये होता, मग तो तिकडे गेला, तर आम्ही तो कॅन्सल करून इकडेच आसपास स्टेशनच्या इथे हा रूम भेटला. तर हा तिला बोला जाऊ दे, आपण एकच दिवस आहे, 1 डे तर ऍडजस्ट करू शकतो आपण. तर आम्ही चाललोय तिकडे बुद्धांचं बाबासाहेबांचा स्टॅच्यू आहे, तिकडे चाललोय. खूप भारी आहे बोलतात, तिकडे जाऊन भेटू. आम्ही दोघींचा पण आउटफिट खूप चांगला आहे, दोघी छान दिसतोय असं नाही की नाही, दोघं सगळेच छान दिसतात. पण जो रेडी व्हायचं बाकी आहे. आणि उद्या आम्ही दीक्षाभूमीला जाणार आहे, तर तो ब्लॉग वेगळा, हा ब्लॉग वेगळा आहे. हा फर्स्ट आहे, तो सेकंड आहे. तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. सेकंड ब्लॉग हे लोक बघा आमची तयारी झाली पण लेट करार. आर्यन सावंत हा हमेशा लेट असतो. याचा ब्लॉग आहे तरी पण हा पोरगा लेट 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 जाऊन दे. चला, तर इथं आम्ही ओला बुक केलेली आहे. भाऊ, सौंदर, काकी, सानू, अतिता, मम्मी बसलेले. आता आम्ही चाललेले. कुठे चाललेले? बुद्ध टेम्पल आहे इथं कुठे ते, आणि बघा काकी आता आमची इथं रूम घेणार आहे, कारण की तिला आता जमतंय बोलते. माझ्या काकाला बोलते की आपण गोरेगाव
सोडून नागपूरला शिफ्ट व्हा ना की हो माझी इच्छा आहे दीक्षाभूमीच्या बाजूलाच घर घ्यायची. ठीक आहे आम्ही येऊ जाऊ काकीकडे. मी इथं आलोय नागलोकच्या इथं बुद्धांची स्टॅच्यू इथं काकी मी मम्मी पप्पा सॉरी मी सानू पप्पा सॉरी पप्पा नाही हे माझे काका आतिश आणि माझी मम्मी आहे सानू. अर्धी फॅमिली गेली अर्धी फॅमिली यायची बाकी आहे. आणि खूप भारी वाटते स्टॅच्यू एवढा मोठा आहे ना यार खूप भारी वाटते. बट एक असा इश्यू झाला आहे की आम्ही रात्री आहे तर रील्स नाही करू शकत कारण की काळोखामध्ये एवढा रील्स काय येणार हो तुला काय बोलायचं नाही मोठा नाही बोल तिथे दाखव काही झाला बघून वाटतंय असं सुकून सुकून अच्छा हा ते तर आहे खूप असं वाटतंय खूप सुकून वाटतंय. उद्या दीक्षा मिळाल्यानंतर एकच नंबर पुन्हा असं वाटतं स्वर्गामध्ये आलो तिथे जाण्याचं. तर खूप भारी वाटते इथे सगळे आमची फॅमिली फोटोशूट करते. मम्मी मम्मी हाय का हाय ते सगळे लोक आले आत्या माझी आत्या आले आणि गौतम बुद्धाच्या मूर्तीला बघून खूप भारी वाटते खूप मस्त वाटते. आणि नागपूरला खूप खूप मूर्त्या गौतम बुद्धांचे बाबासाहेबांचे आणि आम्ही असं प्लॅन केलं आहे म्हणजे की पप्पा नाही आले तर नेक्स्ट टाईम कधी ना कधी ट्रिपवर पक्का येणार आणि 4-5 दिवसासाठी स्टे करणार म्हणजे फुल नागपुरात जेवढं पण बाबासाहेबांचं गौतम बुद्धांचं जे काही सगळे स्टॅच्यू VR सगळं फिरतं. खूप भारी वाटतं. आता व्हिडिओ येतोय की नाही माहिती नाही पण भारी वाटते. आता आमचं मूर्ती बघून झालेलं आहे. आता आम्ही चाललो आमच्या जिथे आम्ही लॉजवर घर घेतले तिथे चाललो. पण आम्ही लॉजवर जायच्या अगोदरच बाहेर कुठून जाऊ पण नंतर मग जाऊन लॉजवर झोपू म्हणजे रूमवर जाऊन झोपू. त्याच्यानंतर मग सकाळी दीक्षा भूमीला जाऊ. आमची फॅमिली सगळी पुढे गेली मला फक्त एकट्याला मागे टाक मी पण जाते पुढे. हे लोक चाललेत मला एकटीला मागे ठेव. मला भूक लागली यार भूक इकडे ना नागपूरला काय खायचं नाही खाण्यासारखं जसं मुंबईला जसं नागपूरला काय नाही यार खायसारखं. इथं बुद्ध विहार आहे तिथं आम्ही चालले बुद्ध विहाराला. तर बुद्ध विहारामध्ये पण बघू प्रार्थना भेटली तर प्रार्थना पण करू. बुद्ध विहार हेच खूप भारी आहे बुद्धांची मूर्ती तर आतमध्ये पण खूप भारीच असेल. त्याच्यामुळे चालतोय बघू आणि मी सांगते ना एकदा तरी विजिट करा नागपूर खूप भारी आणि खूप फिरण्यासारखं. फक्त एवढं की यायच्या अगोदर फुल प्लॅनिंग करून फुल बघून या रूम बिम कारण की नंतर मग इश्यू होतो. ऐन लोकांना आमचा धोक्यात आल्यामुळे तसं तुमचा पण नको व्हायला. तर खूप बाहेरून भारी वाटते बघा. आणि आला तर 4-5 दिवसासाठी या असे 1 डे रिटर्न नका मग काही मतलब नाही फिरण्याचा. विहाराची मूर्ती पण खूप भारी वाटते खूप मस्त वाटते विहारामध्ये. आणि आमची फॅमिली बघा किती स्लो येते तुम्ही आवाज नाही करू शकत कारण की आवाज घुमतो विहारामध्ये म्हणून एकदम स्लोमध्ये बोलते. बघा किती भारी वाटतं यार. आजूबाजू पण बघून घ्या खूप मोठं आहे यार खूप भारी वाटतं खूप मोठं आहे खूपच मस्त आहे एक नंबर आहे. माझ्या आजी बघा लेट करत मम्मी दर्शन घेते बघा बुद्धांची मूर्ती बघा बाबासाहेबांचा फोटो आहे बुद्धांची मूर्तीचं डेकोरेशन म्हणजे दोन्ही पण डेकोरेशन एक नंबर आहे खूप भारी वाटतं खूप भारी. आता आम्ही त्या हॉटेलला आलेलो आहे कारण की खूप वेळानंतर आम्हाला हॉटेल भेटलेलं आहे. पुण्याला हॉटेल पण नाही आहे जसं पुण्याला आली नागपूरला सॉरी नागपूरला हॉटेलच नाही कारण की आम्हाला दोन्ही पाहिजे तर व्हेज पण पाहिजे नॉनव्हेज पण पाहिजे. आता आम्हाला भेटले आता काय आम्ही तर मागवले चिकन सगळ्यांनी चिकन मागवले काही लोकांनी राईस मागवले तर काय काय दाखवले. ए शोना पाल
इथे माझी काकाची फॅमिली असते, इथे आम्ही बसते, इथे माझी काकाची फॅमिली, इथे माझ्या आत्याची फॅमिली. भूक लागली आणि जाऊन सरळ झोपणार आहे. सकाळी मला जायचं आहे दीक्षाभूमीला. तर आम्ही चिकन थाली मागवलेली आत्याने आणि मिनी. मम्मीचं अजून पेंडिंग आहे आणि मी काकीजवळ अंडा राईस मागवलं त्यांचा. थोडं छिंडला त्यांचा अंडा राईस टेस्ट करायला. अंघोळ पाड नको रे, आरामात खा. सगळे जेवायला या. ते जेवणाला आहे आता जायला. उद्या भेटू. बाय.